परळीमधून धनंजय मुंडे यांना संधी मिळालेली आहे। त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे आता परळीचा मतदारसंघ हा अजित पवार यांच्याकडेच असणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आता पहिली उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे। थोडंसं चित्र स्पष्ट झालेलं आहे। कोणते मतदारसंघ हे अजित पवार यांच्याकडे असणार आहेत का, अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा रंगलेली होती की बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढवणार की शिरूर या मतदारसंघातून ते रिंगणात उतरणार। मात्र पहिल्या यादीमध्येच पहिलंच त्यांचं नाव आहे आणि अजित पवार हे पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार। आता हे या यादीच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। आपण जर बघितलं तर पहिल्या यादीवरती जर आपण नजर टाकली तर या यादीतून हे स्पष्ट दिसतंय की अजित पवार यांनी आपल्या सोबत आलेल्या आमदारांवरतीच नेत्यांवरतीच त्यांचा जास्त विश्वास असल्याचं त्यांचं दिसून येत आहे। जुन्या जाणत्या नेत्यांवरती त्यांनी आपला विश्वास जो आहे तो दाखवलेला आहे। याच्यामध्ये आपण पहिली यादी जी आहे त्याच्यामध्ये खरं तर विद्यमान आमदारांची नावं सध्या जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे। कळवा मुंब्रामधून आपल्याला माहिती आहे की सध्याचे विद्यमान आमदार आहेत जितेंद्र आव्हाड। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीम मुल्ला यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। अल्पसंख्याक नाव असल्यामुळे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी आता मैदानामध्ये उतरवलेला आहे। त्याचसोबत जेवढे मंत्री दादांसोबत आहेत अजित पवार यांच्या पक्षात आहेत त्यांना सगळ्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इगतपुरीमधून काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत, काँग्रेसमध्ये ते होते, काही दिवसांपूर्वीच हिरामण खोसकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला होता। त्यांना सुद्धा इगतपुरीमधून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचसोबत पाथरी विधानसभा मतदारसंघातून सुद्धा त्यांनी आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे। निर्मला उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी जाहीर जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर पाथरी विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांना त्या ठिकाणी अजित पवारांकडून तिथे उमेदवारांची चाचपणी त्या ठिकाणी सुरू होती आणि आता निर्मला विटेकर यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। खरं तर पहिल्या यादीमध्ये धक्कादायक नाव किंवा धक्कादायक असे आपल्याला मतदारसंघ दिसून येत नाहीये। मात्र दुसऱ्या यादीमध्ये आपल्याला सरप्रायझिंग नाव, सरप्रायझिंग मतदारसंघ बघायला मिळतील। दादा यांनी पुन्हा एकदा आपल्याच नेत्यांवरती, जुन्या नेत्यांवरतीच, सोबत आलेल्या नेत्यांवरतीच आपला विश्वास दाखवलेला आहे आणि 38 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। जी माहिती मिळते अजित पवार यांच्या पक्षाला 50 ते 55 जागा जी आहे महायुतीमध्ये सुटतील। त्यामुळे आता 38 विधानसभा मतदारसंघांवरती आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर अजून किती उमेदवार अजित पवार हे जाहीर करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र महायुतीमध्ये काही जागांवरती अजूनही तिढा जो आहे तो कायम आहे। काही ठिकाणी बंडखोरी होईल या भीतीपोटी अजूनही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांनी आपले उमेदवार जे आहेत जाहीर केलेले नाही। त्यामुळे जे सेफ मतदार आहेत, मतदारसंघ आहेत, जे सेफ उमेदवार आहेत, ज्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली होती, फक्त त्यांचेच नाव या ठिकाणी दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जिथे कोणतेही वाद महायुतीमध्ये मित्र पक्षासोबत नाहीत अशाच उमेदवारांची आणि अशाच मतदारसंघांवरती दादांनी आपले उमेदवार जे आहेत जाहीर केलेले आहेत। त्यामुळे दुसरी यादी आज किंवा उद्यामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या यादीमध्ये आपल्याला काही धक्कादायक नाव, काही बंडखोरी करून महाविकास आघाडीचे नेते त्यांनी आयात केले आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे दुसऱ्या यादीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं सगळ्यांचं लक्ष शरद पवार यांच्या यादीकडे लागून आहे। आज शरद पवार गटाची यादी जाहीर होणार आहे। त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्या नेत्यांच्या विरोधात कोणते मातब्बर नेते रिंगणात उतरवणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्यासोबत जे 9 मंत्री आहेत त्यांच्या विरोधात शरद पवार कोणाकोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवार बारामतीमधून पुन्हा एकदा रिंगणामध्ये उतरलेत आणि त्यांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार की इतर कोणत्या नेत्याला, इतर व्यक्तीला पवार कुटुंबियातून उमेदवारी जाहीर होणार का हे अत्यंत बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता दादांनी तर पहिली यादी जाहीर करून खरं तर आपले उमेदवार जाहीर केलेत। अजून स्पष्ट सांगायचं झालं तर दादांनी यादी जाहीर करण्यापूर्वीच आपल्या आमदारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केलेली होती। जवळपास 18 उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते आणि एबी फॉर्म दिल्यानंतर आज त्यांनी यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असेल की दुसऱ्या यादीमध्ये दादा कोणकोणत्या नेत्यांना आणि कोणकोणते मतदारसंघ महायुतीकडून आपल्याकडे खेचून आणणार।
अगदी सीमा, आपण पाहतोय की आता यादी जाहीर झालेली आहे, मात्र हिरामण खोसकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. राजकुमार बडोले जे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली आहे. मात्र काही विद्यमान आमदार आहेत त्यांची नावं घोषित झालेली नाहीये आणि त्यामुळे ते वेगळा मार्ग चोखाळतील अशी सुद्धा शक्यता आहे. त्याविषयी काय सांगाल? नक्कीच काही आमदारांची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आले, विद्यमान आमदारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. कारण अनेकांच्या विषयी आपल्याला माहिती आहे की चर्चा सुरू होती की बंडखोरी करणार किंवा त्यांची भेट घेत नाहीये खरं तर अजित पवार यांची, त्यामुळे कुठेतरी ते सुद्धा बंडखोरीच्या भूमिकेत आहे का हे अजूनही दादांना याबाबतची स्पष्टता नाही. त्यामुळे काही आमदारांचं नाव जे आहे ते आपल्याला यादीमध्ये बघायला मिळत नाहीये. मात्र आपल्याला माहिती की जे सुलभा खोडके ज्या अमरावती शहर या मतदारसंघातून आमदार आहेत, काँग्रेसमध्ये त्या होत्या, त्यांनी काही वेळापूर्वीच अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि लगेचच त्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्याच यादीमध्ये त्यांचं नाव आपल्याला बघायला मिळत आहे. हिरामण खोसकर यांचं नाव सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपमधून काही भाजपमधला सुद्धा काल एक महत्त्वाचा पक्षप्रवेश काल पार पडलेला होता, त्यांचं सुद्धा नाव आपल्याला पहिल्याच यादीमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे जे विद्यमान आमदार सध्या दादांसोबत आहेत त्यांच्याबाबत अजूनही पक्षामध्ये साशंकता आहे. बंडखोरी करतील का किंवा ज्या बातम्या त्यांच्या संदर्भात रंगलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या नावांची अजूनही चर्चा झालेली नाही, यादीमध्ये त्यांच्या नावांचा उल्लेख नाही. त्यामुळे आता दादा त्यांच्या संदर्भात काय नक्की भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीपर्यंत दादांसोबत असलेले काही आमदार वेगळी भूमिका घेतात का, तुतारी फुंकतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अगदी गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये जी चर्चा होती त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा सुटण्याची शक्यता होती आणि आताचा जर विचार केला तर 38 जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले होते. अजून 17 अशा कुठल्या जागा आहेत ज्यावर अजित पवार आपले उमेदवार घोषित करू शकतात? नक्कीच आपण बघितलं तर मुंबईमधून 3 जागा अजित पवार यांच्या पक्षाला सुटतील अशी शक्यता आहे. खरं तर जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांकडनं कळतंय. त्यामध्ये म्हणजे अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, त्याचसोबत वांद्रे पूर्वमधून सध्या विद्यमान आमदार आहेत झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि ते कुठेतरी दादा यांच्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक त्यांच्या मतदारसंघामध्ये तशा घडामोडी सुद्धा घडल्या. एक मोठी जाहीर सभा जी आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये आयोजित. अगदी निश्चितच धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर